काय करावं आणि काय टाळावं. या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. कित्येकांनी माझ्याकडे विचारणा केली की जेवणानंतर झोपण्याबद्दल तुम्ही जे म्हटलेलात, वामकुक्षीबद्दल जे म्हटलेलात, त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्या. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं होतं की वामकुक्षी ही गोष्ट कशा पद्धतीने घेणं अपेक्षित आहे, तर त्याच्यामध्ये झोपणं हे पूर्णतः अपेक्षित नाही. आता दुपारी झोपणं हे का अपेक्षित नाही याची कारणं एक आपण झटकन पहिल्यांदा बघूया. सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे झोपल्यानंतर स्वाभाविकपणे आपण जे जेवलेलो आहे त्याचं पचन व्यवस्थितपणे होणार नाही. याच्याकरता दुपारची झोप जेवल्यानंतरची टाळली पाहिजे. त्यानंतर महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे दुपारी झोपणं जे आहे ते कफ आणि पित्ताला वाढवतं असं आयुर्वेद सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे आयुर्वेदातले आचार्य भेल नावाचे जे आचार्य आहेत त्यांनी असं मत लिहून ठेवलेलं आहे की दुपारी ज्यावेळेला आपण जेवल्यावर झोपतो त्यावेळेला आडवं पडल्यामुळे हा आपल्या छातीपासून डोक्यापर्यंतचा असलेला जो भाग आहे, ज्याला कफाचं स्थान असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे, त्या भागामध्ये विशेषतः कफ वाढतो. आणि ह्याच्याकरता आडवं पडून झोपणं अर्थात इथे गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटी असं ज्याला आपण म्हणतो त्याचा अतिशय महत्वाची भूमिका आहे हे देखील आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ही कारणं असल्यामुळे दुपारी झोपणं टाळावं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. असं जरी असलं तरी देखील प्रत्येकच नियमाला काही ना काहीतरी अपवाद असतात आणि त्या पद्धतीने या नियमाला सुद्धा अपवाद आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे दुपारी आडवं पडून झोपू नये असं मी मुद्दाम जेव्हा सांगतोय याचाच दुसरा अर्थ आयुर्वेदाने सांगितलाय की ज्यांना दुपारी झोपण्याची अगदी जेवल्यानंतरची डुलकी येतेच, पेंग येतेच अशी जर का सवय असेल त्यांनी अगदी सोपी गोष्ट करावी. व्यवस्थित बसावं, आरामात बसावं आणि बसल्या बसल्या एखादी डुलकी काढावी. अर्थात आपल्यापैकी कित्येक जण हे बऱ्याचदा करत सुद्धा असतात आपापल्या ऑफिसेसमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी. आता आपण फार तर आयुर्वेदाच्या नावावरती ह्याचं बिल फाडू शकता आणि हे अगदी आरामात करू शकता. हे त्याच्याकरता मुद्दाम तुम्हाला मी सांगितलं. त्यामुळे आपण बसून एखादी डुलकी काढू शकता. आता ह्याच्या व्यतिरिक्त आडवं पडून सुद्धा झोपण्याकरता ज्या लोकांना आयुर्वेदाने परवानगी दिली आहे अशा लोकांची यादी आपण बघणं महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही श्रम झाल्यावरती दमलेले जे लोक आहेत अशांचा समावेश प्रामुख्याने आयुर्वेदाने केलाय. श्रम हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात, तर जे अनेक वेळ बोलत असतात, बराच वेळ सतत बोलल्यामुळे होणारे जे श्रम आहेत अशा लोकांचा सुद्धा त्यांनी दुपारी थोडा वेळ झोप घेतलेली चालणारे असं आयुर्वेद सांगतो. याच्यामध्ये शिक्षक येतात, याच्यामध्ये गायक सुद्धा येतात. या सगळ्या लोकांचा, ज्यांचं सतत बोलण्याचं काम येत आहे, वक्ते असतील, या सगळ्यांचा समावेश दुपारी झोपण्याला ज्यांना चालेल अशा व्यक्तींमध्ये होतो. त्याच्यानंतर मग जी आपल्या डोक्यावरती, खांद्यावरती ओझं घेऊन जात आहेत असे जे लोक आहेत, म्हणजे मजूर किंवा कामगार असे जे लोक आहेत, असे लोक दुपारी थोडा वेळ झोपू शकतात. ज्यांनी सेक्शुअल इंटरकोर्स केलेला आहे, शरीर संबंध ज्यांचे झालेले आहेत आणि त्यानंतर आलेला जो थोडासा थकवा आहे तो घालवण्याकरता दुपारी ती माणसं झोपू शकतात. ज्यांनी मद्यपान केलेलं आहे असे लोक देखील दुपारी झोप काढू शकतात. अर्थात मद्यपानाला आयुर्वेद सपोर्ट करतो असा याचा सोयीस्कर अर्थ कोणी काढू नये बरं का. पण केवळ सांगणं असं आहे की ज्या लोकांनी तसं केलेलं असेल ते लोक देखील दुपारी झोपू शकतात. याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना फुफ्फुसाशी संबंधित काही विकार आहेत ते देखील अर्थात वैद्यकीय सल्ल्यानेच दुपारी थोडा वेळ झोप घेऊ शकतात. ज्यांना शस्त्राने किंवा एखाद्या हत्याराने मार बसलेला आहे किंवा ज्यांचा थोडासा अपघात वगैरे झालेला आहे ते लोक देखील दुपारी विश्रांती म्हणून थोडीशी झोप घेऊ शकतात. या व्यतिरिक्त अर्थातच म्हातारी माणसं आणि लहान मुलं यांना दुपारी झोपण्याची परवानगी आहे. आणि हो, आपल्याला सगळ्यांनाच ग्रीष्म ऋतूमध्ये आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची परवानगी दिलेली आहे. कारण या काळामध्ये झोपलं तर शरीरातलं बळ व्यवस्थित राहतं आणि शरीराला पुष्टी मिळते असं आयुर्वेद सांगतो. थोडक्यात ही सगळी यादीच आपण बघितली आणि ह्याच्यात आपण बसत असाल तर आपण दुपारी अवश्य झोपू शकता. मात्र हे मुहूर्त मात्रमेव असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ जेमतेम पाऊण तास झोपावं असं आयुर्वेद सांगतोय. दुपारी झोपण्याची परवानगी दिली याचा अर्थ छानपैकी पसरून पांघरून ओढून 1 तास 1.5 तास झोपायचं, 2 तास झोपायचं असं आयुर्वेदाने कुठेही सांगितलेलं नाही. हे आवर्जून लक्षात ठेवा. तूर्त नेहमीप्रमाणेच तुमच्या कमेंट्स आमच्याकडे पाठवत राहा आणि आमच्याकरता नवीन कुठले विषय असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सुचवा. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची देखील आपल्या परीने देखील हातभार लावा. धन्यवाद.